हरि ओम. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदः आगमापायिनो नित्या स्थानतितिक्षस्व भारत. हा आजचा श्लोक आहे. याचं लिटरल अर्थ म्हणजे कौंतेय म्हणजे कुंतीपुत्रा, इंद्रियांचे सृष्टीशी होणारे स्पर्श म्हणजे संयोग, तर म्हणजे मात्रा स्पर्श असतो. शीतोष्ण सुखदुःखदा म्हणजे शीतोष्ण अशा द्वंद्व संवेदनातून सुखदुःख देणारे येणारे जाणारे अनित्य स्वरूपाचे आहेत, म्हणजे आगमापायीन. आणि मग तान तितिक्षव भारत म्हणजे भारता म्हणजे अर्जुन, तू ते सहन कर असं म्हणणं आहे भगवानांचं. तर मात्रा स्पर्श म्हणजे इंद्रिय म्हणजे आता कसं आहे की इंद्रिय आणि त्यांच्या विषय विषय म्हणजे आपल्याला काय करावं असं वाटतं किंवा काय असे ते इन जनरल विषय असतात ना, म्हणजे असं काय वाईट नसतं ते, पण ॲक्टिव्हिटी असं आपण सध्यापुरतं धरून चालूया, असं की विषय यांचा संबंध. इंद्रिय म्हणजे आपले जे सेन्सेस असतात ते आपण काय बघतो, काय बोलतो, काय सगळे पंचज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय आणि त्यांचे विषय, त्यांचा संबंध. तर याच्यात ॲक्च्युली आपले जे म्हणजे संत जे असतात ना, त्यांची फार म्हणजे प्रसंग असतात, त्याच्यामुळे आपल्याला लगेच उदाहरणातनं शिकायला मिळतं, म्हणजे लर्निंग बाय एक्झाम्पल. तर त्याचं फार छान स्वामीजींनी मेन्शन केलेलं आहे की जोग महाराज म्हणून त्यांचा जोग महाराज होते, त्यांचा एक प्रसंग खूप फेमस आहे की ते एका गृहस्थांकडे जेवायला जातात, म्हणजे जेवायला त्यांना बोलवण्यात येतं, आमंत्रण असतं. तर तिथे पुरणपोळीचा बेत असतो, पुरणपोळी आणि छान म्हणजे आपलं टिपिकल नाही का, पुरणपोळी आणि वाटीभर तूप असा बेत असतो. तर ते बसतात जेवायला वगैरे. तर ते जे गृहस्थ असतात त्यांना खूप आश्चर्य वाटतं की अरे हा तर संत माणूस कसं काय हा असं आपल्यासारखं पुरणपोळी वगैरे जेवतो, म्हणजे कमालच आहे असं त्यांना वाटतं. तर ते विचारतात त्यांना की तुम्ही पण पुरणपोळी जेवणार का वगैरे. तर ते जोग महाराज म्हणतात की का का नाही जेवायचं, म्हणजे आम्ही काही जेवू नाही शकत का? संत जे असतात, संत मंडळी, ती काय मनुष्य नाही आहे का? आम्हाला पण खायचं असतं, जे काय सगळं उपभोगायचं असतं. पण त्याच्यात एक कंडिशन आहे की आता समजा पुरणपोळीचं म्हणूया आपण, तर ते म्हणजे त्या जेवण करेपर्यंतच त्यांना तेवढं त्याचं म्हणजे त्यांना ते ग्रहण करायचं असतं, तेवढंच पुरतं असतं. त्याच्या ते जेवल्यानंतर ते ते जी चव असते जिभेवरती रेंगाळत राहत नाही, असं त्यांनी त्यांना सांगितलं की तोच फरक आहे मनुष्यामध्ये आणि संतांमध्ये. की आपण कसं की त्यावेळेसची पाणीपुरी लय भारी होती, आपण तीच खाल्ली पाहिजे, किंवा असं ते आपल्या डोक्यात एक आयडिया असते, तो एक काय म्हणूया टिपिकल टार्गेट, असं उगीच स्वतःचा टार्गेट आपण सेट केलेला असतो की नाही असं 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 म्हणजे तसंच तसंच पाहिजे, त्याच्यापेक्षा खाली पण नको, त्याच्यापेक्षा वर पण नको, म्हणजे त्याला म्हणतात आजकालच्या कट्ट्यावरच्या भाषेत दर्जा दर्जा पाहिजे आम्हाला. तर ते तसं करायचं नाही आहे, कारण की आपला जो ध्येयमार्ग असतो तो अबाधित राहायला पाहिजे. म्हणून इकडे तू म्हणजे शीतोष्ण जे जे द्वंद्व असतात किंवा आपले इंद्रियांचे जे विषय असं जे म्हणणं आहे, तर तिथे तुला तितिक्षा ठेवली पाहिजे, म्हणजे तिकडे तू सहन केली पाहिजे असं भगवान म्हणतात. तर हे एक एक प्रसंग आहे, म्हणजे ते एक मला पहिले उदाहरण आधी द्यावंसं वाटलं. आणि अजून एक असंच एक छान प्रसंग आहे जो स्वामीजींनी याच पुस्तकातच म्हटलंय की विलक्षण प्रसंग असा आहे, की तो म्हणजे कलावती देवींचा आहे प्रसंग. की ते जेव्हा गोकर्ण महाबळेश्वर तिकडे राहायचे, आधी लहान होते तेव्हा, अगदी 8-9 वर्षांचे. तर तिथे कार्तिक माघ स्नानासाठी त्यांना सकाळी सकाळी म्हणजे एकदम पहाटे स्नानासाठी त्यांना समुद्रावरती जावं लागायचं. तर सगळे ते सगळ्या स्त्रिया आणि ह्या 8-9 वर्षांच्या मुली म्हणजे मुलींपैकी एक. तर म्हणजे पहाटेची वेळ म्हणजे कसं थंडी असणार तिकडे ऑब्व्हियसली, थंडी असणार म्हणजे आंघोळ झाल्यानंतर मग थंडी वाजू शकण्याची शक्यता आहे. तर सगळेजण जेव्हा आंघोळ करून बाहेर यायचे तेव्हा सगळेजण असे म्हणायचे, ते सगळ्या बायका, की अरे किती थंडी, अगं बाई किती थंडी, अगं बाई किती थंडी. पण ह्या ज्या म्हणजे 8-9 वर्षाच्या होत्या त्यावेळेस, त्यांनी कधी कंप्लेंट नाही केली, कधीच नाही कंप्लेंट केली. तर त्या ज्या सगळ्या स्त्रिया होत्या त्याच्यातल्या एकांनी विचारलं की अगं तुला म्हणजे तू इतक्या पहाटेची आंघोळ झाली, तुला थंडी नाही वाजत का? तर त्या म्हणाले की का असं थंडी वाजायला पाहिजे? आपण तर तिकडे समुद्रात जेव्हा आपण स्नानासाठी जातो तर ते
पवित्र कार्य आहे ना, तर त्याच्यासाठी आपण कंप्लेंट कशाला करायची, म्हणजे आपण असं थंडी वाजते मला वगैरे असं कशाला म्हणायचं, आपण वाईट का बोलायचं त्याच्याबद्दल. तर हे ऐकून सगळेजण एकदम असे चाट पडले की अरे एवढी लहान मुलगी कसं काय. तर हे म्हणजे संत व्यक्ती असतात ते, म्हणजे त्यांना ते वेगळ्याच लेवलचे असतात म्हणजे. तर ते सगळ्यांना आश्चर्य वाटलं, म्हणजे मला पण खूप आश्चर्य वाटलं ॲक्च्युली. तर ते काय करायच्या, त्या काय करायच्या की असं थंडी वाजण्याची, जसंच थंडी वाजायला लागली ना किंवा असं जाणवेल आपल्याला की आता थंडी वाजेल, तर ते मनाचे श्लोक म्हणायचे वगैरे असं म्हणून ना ते स्वतःचं मन डिस्ट्रॅक्ट करायचे. म्हणजे काय, आपले इंद्रिय जे आहेत ते कंट्रोल करायचे. आणि त्यांनी त्यांच्या उदाहरणातनं लोकांना दाखवून दिलं की इंद्रिय कंट्रोल करता येतात बेसिकली. तर तर असं ते म्हणजे एक्झाम्पल होतं. त्याच्याने एकदम लिटरल म्हणजे क्रक्स ऑफ द श्लोक जो म्हणतो ना आपण, या श्लोकाचा जो आत्मा आहे बेसिकली, तो या उदाहरणांमधनं आपल्याला पटकन क्लिअर होऊन जातो की ॲक्च्युली म्हणायचं काय भगवानांना या श्लोकात अर्जुनाला काय म्हणायचं ते. तर असंच एक एक्झाम्पल ॲक्च्युली तिसरंही आहे, त्याच्यात मी आहे फक्त थोडंसं कारण की ते लाईव्ह एक्झाम्पल आहे माझ्यासोबत घडलेलं. इंटरस्टेलर नावाचा पिक्चर आला होता खूप पूर्वी, म्हणजे 10 वर्ष झाले. फार सुंदर पिक्चर होता नोलानचा. तर तो तर ठीक आहे, पण आता तो यावर्षी 10th इयर ॲनिव्हर्सरी म्हणून, म्हणजे 10 वर्ष झाले पिक्चर रिलीज म्हणून त्यांनी परत रिलीज केला. फेब्रुवारीमध्येच केला वाटतं, फेब्रुवारी हा वाटतं जानेवारी एंड की फेब्रुवारी आठवडाभरच होता रिलीज झाला होता. पण गंमत अशी होती की यावेळेस त्यांनी आयमॅक्समध्ये रिलीज केला होता. तर आता आयमॅक्स म्हणजे आयमॅक्स, IMAX, आयमॅक्स हा फॉर्मॅट असतो पिक्चर दाखवण्याचा. म्हणजे जसं आता आपल्याला केंद्र लाईव्ह दिसतं यूट्यूबवरती, तर जसं चौकोन आहे, चौकोन म्हणजे रेक्टँगल आहे, तर त्याच्यात कसा चेहरा एवढा दिसतोय समजा. तर हे झालं नॉर्मल स्टँडर्ड जे सिटी ब्रँडमध्ये किंवा जनरल जे स्क्रीन्स असतात तिथे जनरल चित्र असं या पद्धतीने दिसतं समजा, असं म्हणूया समजा. तर आयमॅक्समध्ये काय दिसणार, आयमॅक्समध्ये फुल पिक्चर दिसतं. म्हणजे म्हणजे आता सध्या एवढं असेल ना, क्लोजअप वगैरे असेल तर एवढं एवढं दिसणार. तर आयमॅक्समध्ये फार वरचं पण दिसतं, म्हणजे आभाळ पण दिसणार, फार कमरेच्या खाली इन द सेन्स गुडघ्यापर्यंतचं चित्र, म्हणजे फुल साईज जसं आपल्याला डोळ्यांनी जसं दिसायला पाहिजे, कॅमेरानी कट न झालेलं ते चित्र आपल्याला आयमॅक्समध्ये दिसतं. तर त्याची खूप हवा केली होती, म्हणजे अरे आयमॅक्स आयमॅक्स जय जबरी वगैरे असं खूप केलं होतं त्यांनी. सोशल मीडिया आणि इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअपच्या मित्रांनी तर खूप स्टेटस ठेवले होते. मला एकानेही विचारलं नाही, मला एकाने विचारलं की येतो का रे आयमॅक्सला, ते गेले स्वतः बघून आले. कारण की ते तसंच होतं, कारण की तिकीट्स वर सेलिंग लाईक हॉट केक. म्हणजे आत्ता तिकीट आहे 5 सेकंदाला हाऊसफुल, लिटरली असं झालं होतं. मला शेवटच्या दिवशी तिकीट मिळालं, ते पण म्हणजे कुठलं सगळ्यात महागडं. आता काय महागडं मला हवं होतं म्हणून मला महागडं घ्यावं लागलं. सगळ्यात मागचं एकदम रॉयल रिक्लायनर वगैरे असं एकदम भारी. तर ते 1000 रुपयाचं तिकीट होतं. थोडंसं मला असं झालं यार काय 1000 रुपयाचं 3 तासाचं पिक्चर 1000 रुपये द्यायचे. पण ज्याला म्हटलं आयमॅक्स आपण पण मजा करू. तर तिकडे मी जेव्हा थिएटरमध्ये गेलो तेव्हा जे मला समजेच ना, कारण की ते कसं असतं, नॉर्मल जो पडदा चौकोनी दिसतो ना, तो चौकोनी पडदा नसतो, तो असा कर्वड असते ती स्क्रीन. आणि वरपासून छतापासून ते पार जमिनीपर्यंत म्हणजे फरशीपर्यंत सगळं पूर्ण स्क्रीनच असते ती पडदा, आणि असं कर्वड असतो. कुठल्याही कोपऱ्यात बसा तुम्ही, तुम्हाला ते चित्र एकदम परफेक्ट दिसणार, त्याच्याबद्दल काय वाद नाही. आणि त्याच्यामध्ये ऑडिओ सिस्टम पण एकदम जबरी भारीवाली होती ती. 7.1 डिजिटल सराउंड डॉल्बी वगैरे असं साधं साधं सुद्धा नव्हतं ते, एकदम भारी कारभार होता तो. तर तिथे मी गेलो, मला शेवटची सीट मिळाली होती, लकीलीच म्हणू आपण. तर ते काय पिक्चर तो, म्हणजे मला वेळच लागलं. कारण की फुल साईजमध्ये हिरो दिसतोय, फुल साईजमध्ये सगळं ते स्पेसशिप वगैरे दिसते. आणि खास करून तो जो डॉकिंगचा जो सीन आहे तो फार फेमस आहे. तो यूट्यूबवरती जाऊन बघा, डॉकिंग सीन इंटरस्टेलर, तो फार भारी आहे. तो जेव्हा नॉर्मल थिएटरमध्ये झाला होता तेव्हा त्याची जी स्पेसशिप असते ती अशी कापलेली दिसते, म्हणजे कारण की क्लोजअप्स आहेत त्याच्यात होते. आयमॅक्समध्ये म्हणजे एवढं ते भव्य ब्रह्मांड असं नुसतं आभाळ काळं, म्हणजे अंतरिक्ष काळं नुसतं, आणि फक्त त्यांची एक एवढीशी शिपती आणि त्याच्या आतल्या सगळ्या घडामोडी आणि तो साऊंड, म्हणजे वेळ लागला. म्हणजे आयमॅक्सचं त्याचं टॅगलाईन आहे, म्हणजे एक्सपिरियन्स इट इन आयमॅक्स, असं त्यांचं म्हणणं आहे, एक्सपिरियन्स इट इन आयमॅक्स. कारण की त्याच्यासारखा दुसरा अनुभव नाही. बरं, आता आयमॅक्सचं कौतुक पुरं झालं. गंमत खरं याच्या नंतरची आहे. पिक्चरच्या बद्दल प्रमोशन नाही केलं मी. अं, तर खरं तर काय हरकत नाही, इंटरस्टेलर खूप मस्त पिक्चर आहे, त्याच्यात बरंच काय काय शिकण्यासारखं आहे. एक त्याच्यातलं वाक्य आहे, जेव्हा ते डॉकिंगचा सीन होत असतो तेव्हा
त्यांचं डॉकिंगचा सीन म्हणजे काय, त्यांचं स्पेसशिप क्रॅश होतं तर त्यांना ते एका त्यांच्या मदरशिपवरती ना असं अटॅच व्हायचं असतं. तर त्यांचे ते सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कम्प्युटर असतो आणि त्यांचे जे को पायलट असतात ते म्हणतात की इट इज इम्पॉसिबल, नो इट इज इम्पॉसिबल असं म्हणतात. तर तो हिरो म्हणतो नो बट इट्स नेसेसरी, म्हणजे नाही हे करावं लागेल. तो म्हणजे भारी भारी डायलॉग असं तो पिक्चर आहे. आणि तो मी आयमॅक्समध्ये बघितला, भारी भारी. तर गंमत काय आहे की नंतर मला असं वाटायला लागलं की नाही यार, आता आता जरा सगळे पिक्चर ना आपण आयमॅक्समध्येच बघू. आता आता आपण खाली नाही उतरायचं. नाव एव्हरी मूवी, एव्हरी सिनेमा इज सपोज टू बी आयमॅक्स, असं मी माझंच मनात ठरवलं. मग मित्र गेले याच्यात, म्हणजे काय फरक नाही पडत, मी माझंच करीन. आणि काहीही करीन, खर्च करीन तर करीन, पण मी आयमॅक्समध्येच जाणार, बस विषय नाही. तर गंमत अशी आहे की ते हेच झालं ना, तितिक्षा. तर इंद्रिय कंट्रोलमध्ये नाही आहे बेसिकली. तर हे जेव्हा श्लोक मला जेव्हा म्हटलं की आज आज स्वाध्याय करायचं तुला वगैरे असं, तर ते ज्या दिवशी मला कळलं की स्वाध्याय आणि तो श्लोक कुठला आहे, त्या अलीकडच्या मिनिटापर्यंत मला असंच वाटत होतं की नाही आय मॅक्स, मित्र नाही, म्हणजे मित्रांची गरज नाही आपल्याला, आय मॅक्स असं रॉयल एकदम राजवाडी कारभार एकदा जाऊन बघा. मग जेव्हा मला हे एक्झाम्पल जेव्हा मी वाचलं तेव्हा मला थोडंसं असं स्वतःलाच एक टपली मारली की अरे आपण काय करतोय नाही का. एखाद्या कुठल्या तरी मित्रांनी किंवा आपल्या मित्रमंडळींनी किंवा कुटुंबियांनी विचारलं रे जायचं का रे पिक्चरला, तर आयमॅक्स आहे का तो, हां आयमॅक्सचं अजून एक गंमत, पुण्यात 2च थिएटर आहेत की जे आयमॅक्स आहेत. बाकी कितीतरी स्क्रीन्स आहेत आपल्याकडे, सिनेमा आहे, पण तिकडे आयमॅक्स नाही. तर इतके आहेत ना, सगळीकडे पिक्चर लागतात ना, मग का. तर अशा सिच्युएशनमध्ये समजा कोणीतरी विचारलं की अरे चल ना पिक्चरला जायचं का आता, शनिवार रविवार आले एखादा पिक्चर टाकूया वगैरे, तर आपण काय म्हणणार, नाही आम्ही काय म्हणणार आयमॅक्स नो, नो आयमॅक्स नो. असं नाही, असं असं नाही करायचं. कारण की ध्येय काय असलं पाहिजे. आता मी अगदी अगदी म्हणजे काय म्हणतात त्याला, कट्ट्यावरची म्हणजे असे बेसिक एक्झाम्पल जे असतात ना, डे टू डे लाईफचे आपण म्हणूया, पण डे टू डे लाईफच्या पण अगदीच डे टू डे लाईफच्या. तर त्याच्याने जेव्हा आपल्याला ते रिअल वर्ल्ड एक्झाम्पल जेव्हा यायला लागतात ना, तेव्हा थोडंसं आपण माणसात येतो, असं माझा अनुभव आहे तसा. तर तेव्हा मला वाटलं की नाही अरे आपण असं नाही केलं पाहिजे. कोणीतरी आपल्याला विचारताय पहिले म्हणजे की अरे तू माझ्यासोबत एन्जॉय करायला येणार का, आपण सगळे मित्रमंडळ जमूया आणि पिक्चर बघूया. तर त्यांना तू नाही कसं म्हणू शकतो, म्हणजे मी नाही म्हटलं नाही, पण म्हणजे मी इन जनरल की नाही म्हणावं असं वाटलं. तर हेच एक्झाम्पल जे जोग महाराजांचं होतं किंवा कलावती देवींचं होतं, जो प्रसंग होता तो म्हणजे तसंच होता ना, की जिभेवरती ती चव रेंगाळत राहिली. मी थिएटरमधनं बाहेर आलो तरी असं वाटायला लागलं आहे हो हे जबरी जबरी मला हेच पाहिजे. अजून एक एक्झाम्पल दिलंय स्वामीजींनी, की समजा एखादं लहान मूल आहे, त्याला म्हणजे त्याचे नातेवाईक असतील किंवा कोणी, अरे आई वडील असतील, तर ते काय कुठेही गेलो समजा, दर 2 दिवसांनी त्याला एक चॉकलेटचा तो एक मोठा सेलिब्रेशन्स कॅडबरी वगैरे आणून देतात, दरवेळेस मोठंच देतात. तर काय होतं, थोड्या दिवसांनी त्याला त्याची सवय लागते आणि त्या मुलाला किंवा जे काय असेल ते, मग त्याला ते कंटाळा येतो तसं. कारण की त्याला त्याचं महत्व महत्व त्याला त्याचं ते ते राहत नाही महत्व त्याचं. जसं माझ्याबद्दल झालं की आयमॅक्सचं महत्व, आतापासून मी रोज आयमॅक्स, जर प्रत्येक वेळेस आयमॅक्स बघणार तर तो आयमॅक्सचं महत्व राहणार नाही. कारण की आयमॅक्स असे निवडक पिक्चरच बघण्यासारखे, सगळे पिक्चर आयमॅक्समध्ये बघूच नाही शकत आपण. गंमत ती आहे त्याचं. कारण टेक्निकल पण आहे, कारण की आयमॅक्सचे जे फॉर्मॅट असतो त्याला शूट करण्यासाठी, ते शूट करण्यासाठी विशिष्ट कॅमेरा असावा लागतो. ते खूप महागडा कारभार आहे. आणि त्या कॅमेराचा आवाज पण खूप येतो. जसं काही रस्त्यावरती खोदकाम सुरू आहे इतका आवाज येतो सगळ्या ऍक्टर्सला, आणि त्यांना ते जे रोल आणि कॅरेक्टरमध्ये यायला खूप कठीण जातं, कारण की त्याचा आवाज येत असतो. कन्स्ट्रेंट्स आहेत. दिसतं भारी, काही काही सीन्सच भारी शूट करतात त्याच्यामध्ये. जसं की खूप काहीतरी रोबोटिक किंवा ॲनिमेशनचे वगैरे करायचे असतील, असे खूप हेवी व्हिज्युअल इफेक्ट्स तर आयमॅक्समध्ये बघावेत किंवा आयमॅक्समध्ये शूट होतात. प्रत्येक वेळेस शूट नाही होऊ शकत, कारण की त्याचं कारण असते आणि तिकीट पण महाग असतं. त्याच्यामुळे तिथेच पत्ता कट होऊन जातो आपला. त्याच्यामुळे आपण असं ते ठेवूच नाही शकत आपल्या मनात विचार की नाही मी प्रत्येक वेळेला पुरणपोळीच खाईन, नाही तर म्हणजे अशीच पुरणपोळी खाईन, त्याच्या खाली मी उतरणार नाही. का बरं असं, बरं आपण का नाही तसं करू शकत. साधं जेवण नाही जेवू शकत का, किंवा तसंच पाहिजे, असं कशाला पाहिजे, असं जोग महाराजांनी सांगण्याचा प्रयत्न केला असं मी समजलो. की जिभेवरती ती चव कायम रेंगाळत राहिली म्हणून तू मनुष्य, आणि मी तेवढ्या पुरतं जेवण किती असेल समजा 15-20 मिनिटं, तेवढंच पुरतं मी ते ग्रहण केलं अन्न,
आणि बस झालं, हरिओम म्हटलं आणि पुढे निघालं. कारण की मला ते ध्येय काय माझं ते मला क्लिअर आहे बेसिकली. ते होतं आयमॅक्सचं एक्झाम्पल. तर कसं आहे की म्हणजे संतवाणी किंवा वाङ्मय असतं, संत वाङ्मय, ते त्यांचे एक फार छान वाक्य आहे ॲक्च्युली, की एक्सप्लेनिंग ऑर डुईंग सिम्पल थिंग्स. म्हणजे गीता कसं सिम्पल आहे ना, इट्स अ मॅन्युअल असं म्हणतात बाहेर, यार मॅन्युअल आहे, आपल्याला कसं जगायचं शिकवते वगैरे. पण ते तितकं सोपं नाही, कारण की ते खूपच सोपं आहे. आणि एक्सप्लेनिंग ऑर डुईंग, जसं म्हणत होतो, एक्सप्लेनिंग ऑर डुईंग सिम्पल थिंग्स इन अ सिम्पलर वे इज द मोस्ट डिफिकल्ट. असं ॲक्च्युली हे वाक्य कुठल्याही आध्यात्मिक पुस्तकात नसून अत्यंत टेक्निकल पुस्तकात आहे, कम्प्युटरच्या. तर ते म्हणजे वाचताना गंमत येते की सिम्पल थिंग्स इन अ सिम्पलर वे इज द मोस्ट डिफिकल्ट. तर तसंच ॲक्च्युली आपल्या संत वाङ्मय आणि संतवाणी असतं, संतांचं जे प्रसंगावरनं आपण जे शिकतो ते असंच आपल्याला समजून येतं. कारण की ज्ञानेश्वरी पण तशीच आहे, की ज्ञानेश्वरी ॲक्च्युली गीतेला सोपी करून सांगितली आहे. कारण की जर का गीतेची प्रत एवढी असेल, ॲक्च्युली नुसते श्लोक म्हटलं तर एवढं, पण बेसिक जर का आपण गोरखपूर प्रेसचे वगैरे बघितलं फेमसवाले, तर ते असे एवढे ठोकळा असतो. ज्ञानेश्वरीचा डबल ठोकळा असतो एवढा. कारण की त्यांनी ह्या श्लोकाला पण 3-3 भागांमध्ये विभाजित केलेलं आहे आणि मग समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून तेही आम्हाला समजत नाही, कारण की ते पण खूपच सिम्पल करून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे द्यायचं की सिम्पल थिंग्स सिम्पलर अँड मोस्ट डिफिकल्ट. तर आता जे शेवटचं जे होतं की ध्येय मार्ग किंवा ध्येयपूर्ण आपलं वर्तन असलं पाहिजे, त्याच्यासाठी हे करणं गरजेचं आहे की मात्र स्पर्श आणि आपले जे द्वंद्व असतात इंद्रियांचे विषय वगैरे, यांना आपल्याला संतुलित ठेवायला लागतं, किंवा आपल्या केंद्रीय म्हणजे आपल्या आपल्या कंट्रोलमध्ये असायला पाहिजे. तर ते का असायला पाहिजे, की म्हणजे ते का असायला पाहिजे असं तुकाराम महाराजांनी म्हटलंय की की जे शरीर सुखाला आवाजवी महत्व न देता अंतःकरणाने कर्तव्यनिष्ठ राहून शरीरानेही योग्य वर्तन करत राहणे, आकर्षणांना म्हणजे जे असं आयमॅक्स, पुरणपोळी, पाणीपुरी असं जे असतं आकर्षणांना बळी न पडणे. म्हणजे याचा अर्थ असं नाही की पाणीपुरी नाही खायची, पण आकर्षणांना बळी न पडणे म्हणजे मी तीच पर्टिक्युलर असं वगैरे बळी न पडणे, आणि सुखदुःख संवेदनांनी फार वरखाली न होता, सुखदुःखांनी फार वरखाली न होता स्थिर राहणे. स्थिर राहणे, आणि त्यालाच म्हणजेच स्थिर राहणे हे सगळं. वर खाली न होता संवेदनांनी, सुखदुःखांच्या संवेदनांनी वर खाली न होता स्थिर राहणे म्हणजेच सहन करणे होय. ह्यामुळे ध्येय मार्ग अबाधित राहतो, हे म्हणायचं तुकाराम महाराजांना. की आपल्या आकर्षणांना जर का आपण फार वरखाली न होता आपण त्या ठिकाणी जर का कंट्रोल राहिलो, म्हणजेच काय म्हणायचं आपल्या अलीकडच्या भाषेत, की ठेराव जर का आपण ठेवला तर ध्येय मार्ग अबाधित राहतो आपला. तर म्हणजे आता ठेराव कसं आहे ना, ठेराव म्हणजे अतिमहत्वाचा. आता हे संगीत, म्युझिक आणि योग हे दोन्ही ॲक्च्युली ठेराव शिकवतात आपल्याला. संगीत तर संगीत शिकवतं, ठेराव म्हणजे काय तर, आणि योग म्हणजे तर आसनं, फिटनेस, याच्यात ठेराव कुठून आला. तर ॲक्च्युली कसं असतं, माझा पर्सनल एक्सपिरियन्स, मी माउथ ऑर्गन शिकतोय, तर मला असं जाणवलं ते की खूप अशी त्याला आपण एक वन सेंटेन्समध्ये म्हणून अति घाई धोक्यात नाही. ॲक्च्युली अमिताभ बच्चनचा एक खूप भारी पिक्चर आहे जुना, बहुतेक दिवारच असावा, दिवार बहुतेक, मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण तो डायलॉग खूप फेमस आहे. की तो एका त्याच्या अंडरवर्ल्ड बॉसकडे जातो आणि म्हणतो की काहीतरी इन्फॉर्मेशन द्यायची असते, त्याच्याबद्दल त्याला 5 लाख रुपये मिळतात. तर तो जो असतो बॉस, तो म्हणतो की अजून इन्फॉर्मेशन दे, अजून इन्फॉर्मेशन दे. तर तो एक गोष्ट सांगतो की एका जणांकडे एक सोन्याचा अंड देणारी कोंबडी होती, पण त्याला वाटलं की आपण एक काम करू, हे रोज सोन्याची अंडी कशाला, आपण हिला मारून टाकू, म्हणजे सगळे अंडे आजच घेऊन टाकू. तर तसं तो म्हणतो की सारे अंडे आजी चाहिए या फिर क्या, मतलब किती इन्फॉर्मेशन मागशील, मिळेल ना तुला इन्फॉर्मेशन, थांब की थोडं, ठेराव ठेव की, अशा टाईपचं. तर माउथ ऑर्गन शिकत असताना पण मला असं खूप तीव्र इच्छा अशी झाली, म्हणजे त्याला ठास असं म्हणतात की की म्हणजे जे शिकवलेलं नाही आहे ना ते आधी वाजवायचं. तसंच योग करत असताना पण, योगा वगैरे करत असताना पण डे वन डायरेक्ट शीर्षासन उगाच असं लोकांना असतं. कारण की ध्येय काय असतो, फेमस व्हायचं पटकन, मित्रांमध्ये टाळ्या, शायनिंग,
वगैरे वगैरे. म्हणजे काय, ते अंगठा दाबा, बटन अंगठा मारा, बटन दाबा, घंटा वाजवा, लाईक शेअर अँड सबस्क्राईब, आजकालचा तो जमाना आहे. त्याच्यामुळे आपण सगळे त्या आकर्षणांना बळी पडतो. तर तसं मी पण होतो, असं काही नाही. तर 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 ती खूप तीव्र इच्छा झाली की आता नॉर्मल गाणे, हिंदी मराठी गाणे किंवा अलंकार आणि राग आणि थाट असे वेगळे वेगळे, ते बेस जो असतो म्युझिकल बेस तो शिकवणं सुरू आहे. पण नाही नाही नाही, मी गाणं वाजवणार, कुठलं हॉलिवूड, कुठलं गॉडफादरची जी ट्यून वाजवणार. तर मग जेव्हा मी वाजवायला घेतलं ते, तेव्हा मला म्हणजे मला जमलं नाही नीट. तेव्हा मला माझे कळलं की असं नाही. आमचे सर पण म्हणाले की अरे आधी बेसिक शिकून घे ना, आधी थोडासा ठेहराव महत्वाचा, आधी सूर येतात की नाही महत्वाचे, मग नंतर आपण गाणी मिळून ती वाली वाजवूया. तर ते एक एक्झाम्पल माझ्यासोबत घडलं. तर असं बरेच गोष्टी ॲक्च्युली रिअल वर्ल्ड एक्झाम्पलनी आपण, आणि रिअल वर्ल्ड एक्झाम्पल जे संत आपल्याला संबोधित करतात किंवा स्वामीजींनी जे आपल्याला स्वामीजींच्या वाङ्मयातून वगैरे आपल्याला शिकायला मिळतं गीतेच्या माध्यमातून. आणि जेव्हा जेव्हा असं म्हणजे मी असं मला असं कळलंय की जेव्हा जेव्हा असं वाटू लागतं की आपल्याला सगळं येतं, तेव्हा त्याच्या पुढे येतंय का, तर त्याच्या पुढे असं क्वेश्चन मार्क लावायचा, एक्सक्लेमेशन नाही, क्वेश्चन मार्क लावायचा. आपण पटकन आपले पाय जमिनीवरती राहतात. म्हणजेच काय, तर कंट्रोल युअर इंद्रिय. म्हणजे अजून एक संत ॲक्च्युली सिनेमाचे, संत नाना पाटेकर, त्यांनी वेलकममध्ये म्हटले कंट्रोल उदय, कंट्रोल असं. तर ते कंट्रोल करणं फार कठीण असतं, कारण की अनेकदा मनाला विनवण्या कराव्या लागतात, कधी कधी तर भिका मागाव्या लागतात, पण कधी कधी आदेश पण द्यावे लागते की नाही, थांब जरा, थांब. तर असं का करायचं, कारण की आपलं ध्येयमार्ग अबाधित राहतो, जसं संत आपले तुकाराम महाराज जसं म्हणाले तसं. कारण की आउट ऑफ कंट्रोल झालं ना काही गोष्टी, आजकाल आजकाल म्हणजे असं कधी कधी वाटतं हे 5,000 वर्षापूर्वी सांगितले की म्हणजे 5 महिन्यांपूर्वी सांगितले गेले, 5 वर्षांपूर्वी, असं कधी कधी वाटायला लागतं की हे डायरेक्टली माझ्यासाठीच सांगितलं गेलं होतं. कारण की आश्चर्य आहे मला लिटरली. याच्या आधी वाटत होतं की आपण किंग, आपण आयमॅक्स, पण नंतर मला कळलं की नाही रे, असं नाही, असं नाही. आम्ही लगेच आप तो मेरे पाव जमीन पर असं टाईपचं झालं ते एकदम. तर आउट ऑफ कंट्रोल झालं की थोडासा आपला जो विषय, इंद्रियांचे विषय, तो थोडासा विषय एकदम खोल होऊन जातो कधी कधी. तर ते आवड असतं त्याच्यातनं बाहेर निघणं. आता शेवटाकडे वळतो. नेटफ्लिक्सवरती फार एक छान सिरीज आहे ॲक्च्युली, ॲडॉलसन्स नावाची. त्याचा सारांश बऱ्यापैकी हा श्लोकच आहे की आपले जे आकर्षण असतात इतर आजूबाजूंचे, त्यांचे जे द्वंद्व होत असतात, ते आपल्याला तिथे आपल्याला म्हणजे कंट्रोल ठेवला पाहिजे, तितिक्षा असली पाहिजे. सहन करणं काय असतं, का करायचं सहन. तर ते सिरीज बघताना तुम्हाला कळेल की इंटरनेटचा जेव्हा विषय खूपच हार्ड, खूपच खोल आणि हार्ड होऊन जातो, तेव्हा काय काय होतं, त्यांच्या कुटुंबियांवरती कसा त्याचा परिणाम होतो. फार म्हणजे थोडंसं इमोशनल पण आहे आणि हार्ड हिटिंग एकदम, की आयुष्यपत असं असंच होतं की असं होऊ शकतं, जर का आपलं लक्ष नसलं तर असं होऊ शकतं. बापरे बापरे, मला माहितीच नव्हतं. अशा टाईपचं होऊ शकतं, कारण की आउट ऑफ कंट्रोल ना. तर ते कंट्रोल कसा ठेवायचा ॲक्च्युली, आजकाल ध्येय काय असावं हेच नाही माहिती बरेच जणांना. तर ध्येय म्हणजे माझ्या जेवढे जे काही आपण केंद्रांनी संस्कार केले, ते म्हणजे हाच की ठेराव आणि आपण काय बघतोय आणि काय बोलतोय आणि काय ऐकतोय याच्यावरती थोडंसं आपला स्वतःचं स्वयं नियंत्रण किंवा नियंत्रित स्वतःला ठेवणे हे आहे, असं मला याचा सगळा सारांश आणि क्रक्स ऑफ द, जसं परत आधी म्हटलं, क्रक्स ऑफ द श्लोक मला हे वाटतं. तर जे काही बोलणं झालं ते स्वामीजींना समर्पित करतो आणि थांबतो. हरिओम.